अर्णव आणि संजना यांचे नुकतेच लग्न झाले होते. वधूवर सूचक केंद्रातून हे स्थळ ठरले होते आणि दोघांच्या कुटुंबांनाही हा प्रस्ताव पसंत पडला होता. अर्णव हा एक यशस्वी उद्योजक होता. त्याची एक कपड्यांची कंपनी होती आणि तो स्वतः त्याचा CEO होता. संजना ही एक कुशल फॅशन डिझायनर होती, जिला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा होता. दोघेही मेहनती आणि स्वप्नाळू होते. लग्न सोहळा थाटात पार पडला. आता संजना अर्णवसोबत गाडीतून सासरी निघाली होती. नववधूच्या मनात जे विचार असतात तसेच विचार तिच्याही मनात येत होते. हे माझं नवीन घर आहे, नवे लोक, नवीन जबाबदाऱ्या, मी सगळ्यांना आनंदी ठेवू शकेन ना? आणि अर्णव, तो तर खूप शांत आहे, फारसं बोलतही नाही, माझ्याशी नक्की कसा वागेन? या विचारांमध्ये ती हरवलेली असताना अचानक गाडी मोठ्या वेगाने थांबली. एक जोरदार आवाज झाला आणि संजनाच्या डोक्याला जोराचा धक्का बसला. मागून आलेल्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली होती. गाडीत अर्णव, संजना, अर्णवचा लहान भाऊ रोहन आणि ड्रायव्हर होते. अपघात इतका भीषण होता की गाडीच्या मागच्या बाजूला बसलेले अर्णव आणि संजना जास्त जखमी झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर लोक वेगळ्या गाडीत प्रवास करत होते, त्यामुळे त्यांना अपघात झाल्याचे समजताच ते तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्वांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अर्णवच्या आईने हताश होऊन डॉक्टरांना विचारले, डॉक्टर, माझा मुलगा कसा आहे आणि माझी सून? काही गंभीर तर नाही ना? डॉक्टर गंभीर होते. त्यांनी शांतपणे सांगितले, अर्णवच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, पण काळजी करू नका, काही आठवड्यात तो ठणठणीत बरा होईल. पण डॉक्टर थोडे थांबले. तुमच्या सुनेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात गाडीचा एक तुटलेला भाग तिच्या पाठीच्या कण्याला लागल्यामुळे तिच्या कमरेखालचा भाग काम करेनासा झाला आहे. तिला उभं राहता येईल की नाही हेही सांगता येत नाही. हे ऐकताच अर्णवच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. त्यांच्या नवीन सुनबाईच्या संसाराची सुरुवात होण्याआधीच हा मोठा आघात झाला होता. अर्णव हळूहळू शुद्धीवर येत होता. त्याला वेदना जाणवत होत्या, पण मनात एकच प्रश्न होता, संजना कशी आहे? त्याने कमकुवत आवाजात विचारले, आई, संजना कुठे आहे? त्याच्या आईने त्याच्या हातावर हात ठेवला. तिला काय सांगावे हे समजत नव्हते, पण अर्णव हुशार होता. तो आईच्या चेहऱ्याकडे पाहूनच काहीतरी गंभीर झाले आहे हे ओळखू शकत होता. आई, खरं काय आहे सांग, संजनाला काही झालंय का? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबियांनी त्याला एकदम धक्का देऊ नये म्हणून तोटकी माहिती दिली. ती जखमी आहे, पण डॉक्टर्स तिच्यावर उपचार करत आहे असे म्हणत त्याला शांत राहण्यास सांगितले. दुसरीकडे संजनाच्या घरी केवळ अपघात झाल्याची माहिती दिली होती. तिचे आईवडील आणि भाऊ गडबडीत हॉस्पिटलला पोहोचले. तिला पाहताच तिची आई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, माझ्या लेकीला असं काय झालं देवाघरच्या दारावर? डॉक्टरांनी त्यांनाही तीच वस्तुस्थिती सांगितली. तुमच्या मुलीच्या पायांवर परिणाम झाला आहे. ती चालू शकेल की नाही हे सांगणेही कठीण आहे. हे ऐकून संजनाच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला. काही दिवसांनी अर्णवला संपूर्ण सत्य सांगण्यात आले. संजनाच्या पायांना संवेदना नाहीत आणि ती उभं राहू शकणार नाही. हे ऐकून तो हादरला. हे कसं होऊ शकतं? संजनाचं काय चुकलं? आपण लग्न झालं त्याला अवघे काही दिवस झाले होते आणि इतक्या लवकर तिच्या आयुष्याला हा धक्का बसला. अर्णवच्या मनात वादळ उठले. त्याच्या नातेवाईकांनीही कुजबुजायला सुरुवात केली. अजून संसारही झालेला नाही, आता पुढे काय करायचं? अर्णवनं असा अडथळा झेलावा का? काही जणांनी इशारे दिले की अशा परिस्थितीत अर्णवने संजनाशी संबंध तोडायला हवा, पण अर्णव ठाम होता. तो संजनाच्या खोलीत गेला. ती अश्रूंनी डोळे भरून त्याला पाहत होती. अर्णव, मला माफ कर, मी तुझ्या आयुष्याचं ओझं बनून नाही इच्छित नाही. अर्णवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, संजना, आपण फक्त जोडीदार नाही तर आयुष्यभराचे साथीदार आहोत. हे नशिबाने दिलेले संकट आहे आणि मी यामधून तुला एकटं जाऊ देणार नाही. त्याच्या या शब्दांनी संजनाच्या डोळ्यात अजून अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हे तर आधाराचे होते. काही महिन्यात अर्णव पूर्ण बरा झाला, पण संजनासाठी उपचार चालूच होते. अर्णवने तिच्या फिजिओथेरपीसाठी सर्वोत्तम डॉक्टर शोधले. त्याने तिच्या फॅशन डिझायनिंग व्यवसायाची जबाबदारीही स्वतः घेतली. तिला घरीच एक नवीन स्टुडिओ तयार करून दिला. संजनानेही हळूहळू आयुष्याला नवी दिशा द्यायला सुरुवात केली.
तिच्या मेहनतीने आणि अर्णवच्या आधाराने ती पुन्हा स्वतःच्या व्यवसायात उभी राहू लागली. दिवसेंदिवस तिची प्रकृती सुधारत होती आणि एक दिवस डॉक्टर्सनी सांगितलेली शक्यता खोटी ठरली, कारण ती थोडी थोडी चालण्यास लागली होती. संजनाची फिजिओथेरपी सुरूच होती. सुरुवातीला चालणं अवघड होतं, पण अर्णवच्या आधाराने ती प्रत्येक दिवस नव्या उमेदीने पुढे जात होती. तिच्या छोट्या फॅशन स्टुडिओचं आता मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतर झालं होतं. तिच्या डिझाईन्स प्रसिद्ध होत होत्या आणि सोशल मीडियावर तिच्या कामाची खूप चर्चा होत होती. अर्णवनेही त्याच्या कपड्यांच्या व्यवसायात मोठा विस्तार केला होता. संजनाच्या कल्पकतेचा आणि त्याच्या व्यवसायालाही फायदा होत होता. या दोघांच्या संकल्पामुळेच त्यांची नाती अधिक मजबूत झाली होती. एका दिवशी संजनाच्या डॉक्टरांनी चाचण्या केल्या आणि एक आनंदाची बातमी दिली. संजनाच्या स्थितीत सुधारणा आहे. फिजिओथेरपी सुरू ठेवली तर ती पूर्णपणे चालू शकेल. हे ऐकून अर्णवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संजनाही आनंदाने भारावली होती. आता तिला फक्त प्रयत्न करत राहायचं होतं. संजनाने अर्णवच्या मदतीने हळूहळू चालण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्यांदा खुर्चीवरून उभं राहणंही कठीण जात होतं, पण अर्णव तिच्या पाठीशी ठामपणे उभा होता. तू करू शकतेस संजना, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. त्याच्या या शब्दांनी तिला अधिक बळ मिळत होतं. काही महिन्यात तिने 2 काठ्यांच्या आधाराने चालायला सुरुवात केली. पहिल्यांदा ती अर्णवच्या ऑफिसला गेली तेव्हा तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. हे पाहून तिला असं वाटलं, मी हरली नाही, माझ्या आयुष्यावर माझं नियंत्रण आहे. संजनाच्या आईवडिलांना तिची प्रगती पाहून खूप आनंद झाला. तिच्या सासरच्यांनाही आता अभिमान वाटत होता की त्यांची सून इतकी जिद्दी आणि मेहनती आहे. काही महिन्यांनी संजनाने आधाराशिवाय चालण्यास सुरुवात केली. एक दिवस ती अर्णवसमोर उभी राहून म्हणाली, आज मला तुझ्या मदतीशिवाय चालता आलं. हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झालं. अर्णवच्या डोळ्यात समाधान होतं. हे फक्त माझ्यामुळे नाही संजना, हा तुझ्या जिद्दीचा विजय आहे. त्या दिवशी त्यांचं प्रेम आणि विश्वास एका नवीन टप्प्यावर पोहोचलं होतं. संजनाने तिच्या ब्रँडसाठी मोठा फॅशन शो आयोजित केला. तिच्या मेहनतीमुळे आता तिची ओळख फक्त एका प्रसिद्ध डिझायनर म्हणून झाली होती. त्या दिवशी अर्णवने स्टेजवर येऊन जाहीर केलं, माझ्या पत्नीचा आजपर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. ती केवळ माझी बायको नाही, तर माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. हे ऐकून संजनाच्या डोळ्यात अश्रू आले. अर्णव आणि संजनाचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. संकटांवर मात करून प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवन कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.